9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस म्हणून आज प्रथम आपल्या पाचोरा शहरात आपण एक आदिवासी समाजाच्या वतीने या ठिकाणी पाचोरा नगरीत या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. छोटेखानी या कार्यक्रमाप्रसंगी जे मान्यवर आपल्या कार्यक्रमाला उपस्थित झालेला आहे, नुकतंच सर्व मान्यवरांनी या ठिकाणी आपल्या आदिवासी क्रांतिकारकांचं तसेच महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी वंदन केलेलं आहे. आपल्या विभागाचे DYSP साहेब आहेत, त्यानंतर पाचोरा तहसीलचे तहसीलदार साहेब आहेत, नंतर पोलीस निरीक्षक साहेब पवार साहेब आहेत, आपल्या पाचोरा शहराचे शिवसाहेब आहेत, उपनगर अध्यक्ष बारावकर अप्पा आहेत आणि सर्व सन्माननीय प्रशासकीय अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. तर साहेब शुभेच्छा देतील आपल्याला. साहेबांना DYSP साहेबांना मी विनंती करतो. या ठिकाणी जागतिक आदिवासी दिनानिमित्त एकलव्य आदिवासी संघटनेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमास तालुक्याचे तहसीलदार साहेब, पाचोरा पोलीस स्टेशनचे PI, उपनगर अध्यक्ष CO साहेब, आमच्या सर्वांच्या वतीनं जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्व आदिवासी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. आज सुधाकर भाऊ वाघ व त्यांच्या पूर्ण टीमने पाचोरा शहरात प्रथमच एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि सुधाकर भाऊ त्यांनी प्रत्येक वेळा आदिवासी बांधवच नाही पण इतरही समाजाच्या कुठल्या समस्या त्यांच्याकडे गेल्या असतील त्याही माध्यमातून त्यांनी कायम आंदोलनाच्या माध्यमातून म्हणा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. मी पाचोरा तालुक्याचे आमदार किशोरप्पा पाटील, पाचोरा नगरीच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष सुनीताताई किशोरप्पा पाटील व पूर्ण पाचोरा नगरपालिकेच्या वतीने व पाचोरा भडगाव शिवसेनेच्या वतीने आदिवासी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो. पहिला मुद्दा असा आहे, या पाचोरा शहरामध्ये आणि पाचोरा ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. हा आप्पा साहेबांना बी बारावकर आप्पा आपण निरोप द्यावा आणि आपले अधिकारी लोक आहेत. मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे शहरामध्ये ग्रामीण भागात, पण शहरी भागात पाचोऱ्याच्या तालुक्याच्या ठिकाणी एक शासकीय आदिवासी आश्रमशाळा असणं खूप गरज असेल. मुला मुलींसाठी शासकीय वसतिगृह हे असणं अत्यंत काळाची गरज आहे. कारण तालुक्यावर जर शासकीय आदिवासी आश्रमशाळा असली मुला मुलींची किंवा शासकीय वसतिगृह असलं तर तालुक्यातला प्रत्येक विद्यार्थी इथं ॲडमिशन घेऊन इथं राहू शकतो आणि त्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेवर आपलं प्रशासकीय अधिकाऱ्यांचंही वचक राहील, त्यांना क्वालिटीचं शिक्षण मिळेल, क्वालिटीची गुणवत्ता तिथं आपण देऊ शकतो, तालुक्या स्तरावर राहील. ही आमची पहिली मुद्दा ठरावामध्ये ही पहिली मागणी आहे. आणि त्यानंतर दुसरी मागणी, ज्या ग्रामीण भागामध्ये जो आदिवासी समाजाने काही वर्षांपासून 25-30 वर्षापासून गायरान जमीन, वन जमीन, फॉरेस्टची काही जमिनी कसं आहे सर, ते आता शासन निर्णय पण आलेला आहे. त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने या लोकांना ऊसतोडाला जाण्याची गरज पडणार नाही. त्या जमिनी जर ते क्षेत्र यांच्या नावाने सातबाऱ्याला लागलं ते हे मालक होतील. हे ऊसतोडाला बाहेर कुठं जाणार नाही, वीटभट्टीवर कुठं कामाला जाणार नाही सर. जर बाहेर स्थलांतर नाही झाले तर इथं स्थायिक राहिले तर यांचे मुलं शिकतील, मोठे होतील. हा एक मोठा पुण्याचा वाटा आपला राहील सर. आणि दुसरा विषय, आणि प्रशासकीय अधिकारी म्हणून आणि आप्पासाहेबांना पाचोरा शहरामध्ये आदिवासी समाजासाठी स्वतंत्र असं मोठं एकलव्य आदिवासी सभागृह आदिवासी समाजासाठी झालं पाहिजे, जेणेकरून आदिवासी समाजाच्या काही सामाजिक कार्यक्रम असतील, प्रबोधनाचे कार्यक्रम असतील, ते कार्यक्रम त्या सभागृहामध्ये होतील. दुसरा अवघड विषय आहे पण तो या धर्तीवर लागते. तर मी या ठिकाणी समाजाच्या वतीनं ठराव मांडतोय की जे प्राकृतिक मोहाच्या फुलापासून जे दारू आपण या ठिकाणी बनवतो त्याचं तात्काळ लायसन शासनाने आदिवासी समाजाला लागू करावं आणि वितरित करावं.
असा हा ठराव समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्यासमोर आपल्या कार्यालयाकडे येणार आहे. आप्पासाहेबांना बी सुद्धा निवेदन आम्ही देणार आहोत, तहसीलदार साहेबांना सुद्धा देणार आहोत. कारण गावठी नाही पाडायची आता मवाची म्हणजे प्राकृतिक आहे आणि त्याच्यापासून कुठलीही जीवितहानी होत नाही. कारण की आता बऱ्याचशा ठिकाणी गावठीपासून बी त्रास होतोय लोकांसाठी. तर साहेब म्हणजे अत्यंत निसर्गाच्या फुलापासून तयार होणारची आम्ही परवानगीचं लायसन्सची मागणी करतोय. आम्ही हातभट्टी वगैरे याच्यासाठी आम्ही सपोर्ट करतोय बा, त्याचा गैरअर्थ नाही आमचा. मोह फूल हे निसर्गाचे आहे आणि ते आयुर्वेदिक आहे, त्याला मान्यताही आहे केंद्र सरकारची. दुसरा मुद्दा आहे सर, आपल्या महसूल विभागाच्या वतीने ज्या ज्या गावामध्ये आदिवासी भिल्ल समाज आहे त्या गावांमध्ये त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा जन्म नोंदणी आणि आधार कार्ड नाही सर. म्हणजे एका गावात 80% लोकांना आधार कार्ड नाही आहे. का नाही? त्यांच्याकडे जन्म दाखले नाही सर. म्हणजे ते त्याच्यापासून वंचित राहत आहेत. ना आधार कार्डशिवाय त्यांना रेशन भेटत नाही, कुठल्याही योजना भेटत नाही. या आणि जातीचे दाखले, रेशन कार्ड हे आपण समाधान शिबिरच्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनाखाली ते बिलाटीत प्रत्येक आदिवासी वस्तीमध्ये जर आपण राबवलं तर ते अत्यंत उत्तम होईल. हा एक आमचा ठरवाचा शेवटचा मुद्दा होता सर. थांबतो आणि आपण सर्वे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त सर. थँक्यू सर.